मंडळी सकाळचे 6:30 वाजलेत. आता युक्सी स्टेशनला आपला भाव निघाला मुंबईला. त्याला सोडायला आलोय. चल परत कधी येशील? आणि भावाची स्लीपरची तिकीट आहे. कुठल्या गाडीची? दिवा गाडीची. झोपून नाही मंडळी, स्लीपर नाही आहे या गाडीला. सगळे डबे जनरल असतात. कुठेही बसा, आपली सीट. अबे इथं पण खाली आहे. सगळेजण झोपून आलेत. हां बसून घे. इकडं पण खाली आहे. पूर्ण खाली असते ट्रेन. सीझनला गर्दी असते. युक्सी स्टेशन. तिकडून ट्रेन आली तर क्रॉसिंगला पण थांबायला काय माहीत नाही बघा. तर सावकाश जा. गाडीतून हात बाहेर काढू नकोस. रडू नको म्हणतोय. चला एक सेल्फी घ्यायला लागेल. तसंच झोपेतून उठून राहिले. सेल्फी आहे काय? क्रॉसिंगला थांबले होते. समोर छोटासा धबधबा आहे. ते रत्नागिरी स्टेशन. चला मंडळी, ट्रेन सुटलेला आहे. असा दिसतो युक्सी स्टेशनचा व्ह्यू मस्त वगैरे. ट्रेनचा टायमिंग चेंज केला नाही वाटतं. रत्नागिरीवरून 5:35ला पहिली सुटायची, आता 5:50ला वाटतं सुटते. आणि इथं 6:30 वाजता येते युक्सीला. सकाळची दिवा पूर्ण खाली आहे. गाडीला गर्दी नाही. इथं कशी ट्रेन नाही, पूर्ण खाली आहे बघा. समोर बघा छोटा धबधबा आहे. हा बघा. ते छोटे धबधबे आता बघायला भेटेल तुम्हाला. छोटे काय, आपण अक्षी मोठ्या धबधब्यावर तर पण जाऊ, जो रेल्वेतून दिसतो. चला आता घरी जाऊया. कामास पण जायचं आहे. हेल्मेट घालतो. स्टिक आणली नाही मी. येता पाऊस भेटला होता आम्हाला. चालू असतो आपला. आता वरती लावतो कॅमेरा, पण ते आणले नाही मी आता लावायला. त्याच्यामुळे आता ठेवूया, डायरेक्ट घरी भेटू. चला कामात पण जायचं बाबा. मंडळी आज स्टिक आणायला पाहिजे होती. कॅमेरावरती लावला असताना समोरचा व्ह्यू बघा काय. धुकं बघा कसं डोंगरामध्ये पसरलं आहे ते. आणि मोबाईल पण आणलाय नाही मी, त्याच्यामुळे मग लांबचं शूट नाही होऊ शकत. कारण आपल्या गोप्रोला जास्त झूमिंग नाही आहे. समोरचं वातावरण बघा काय एक नंबर. पूर्ण डोंगरात धुकं झाले. मंडळी स्वागत आहे पुन्हा एकदा थेट स्वर्गनगरी कोकणातून आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्राला सोडून आलो सकाळी, पण थोडा वेळ आराम करेन म्हटलं, झोपलो तर आता 9:30 वाजता उठलं. फ्रेश वगैरे झालं, भाकरी वगैरे खाल्ली, अंड्याची पोळी होती. आज आहे शुक्रवार. तर म्हणजे
मस्तपैकी नाश्ता केला आणि आता चाललो आहे कामास. बाकीचे गेले तोट्या, दादा होता त्याच्यामुळे काय टेन्शन नाही, आता काम तरी सुरू राहील. तर आता चाललो आहे परत जातीतल्यापाशी. काल गेलो होतो तिकडं, तिथं 24 का 25 झाले होते काहीतरी. इकडं अजून पर्याला पाणी नाही आलं, ही बावलं इकडं. 24 का 25 जाई होते म्हणजे त्याच्यातले 4 दिले संध्याकाळी नागरला नाही. अजून मला वाटतं 20 का असतील. त्याच्यामधले आता काय 5-6 झाले असते. मशीन जास्त टाईम लागत नाही, पण छोटे छोटे दही आहेत. मशीन उचलायला इकडून तिकडे नाचवायला जास्त वेळ लागतो. आता तिथं एकाच ठिकाणी एवढं दही आहेत म्हणजे होईल पटपट पटपट. दुपारला आटपूया, बघूया कितपत होतं ते. चाललो आहे आता इथून. आता चाललो आहे त्याला शेवड्याचं रान म्हणतात का माहीत नाही. प्रत्येक ठिकाणाला काही ना काहीतरी नावं दिलं आहे आमच्याकडे. मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच. हैरबंदावर घोलीत, मावलत, वाडीत, चमटेकान असे काही ना काहीतरी सगळी नावं दिली आहेत. इकडं बघा अशी आहे बघा. असं कंपाऊंडला निवडून घासायची पहिली सगळ्यांच्या. कुठं असं बाहेर कालबाईल बा असली झाडं नवीन लावली की. पण आता जास्त दिसत नाही निवडून का, पण क्वचितच. इकडून बघा, हे बघा अशी लाईनीच्या लाईनीत होती पहिली कंपाऊंडसाठी. तिकडून वाट होती पहिली, तर इकडून वाट तरव्यातून. इकडून आता शेती वगैरे करत नाही त्याच्यामुळे मोकळंच आहे. पण रानरान झालं आहे सगळं. आणि आता चरायला जास्त कोणाची बैलं पण नाहीत वाडीमध्ये. चला असो, आपण जाऊया वरती. जागेवरती दाखवतो तुम्हाला वरती गेल्यावरती. मंडई आलो आहे जातीतल्यापाशी, पिंपळाच्या झाडाजवळ मोठ्या. बघा पाणी बिणी आणून ठेवले ना. वांदर येतात म्हणून बॉटल लावून ठेवले ना. कान नव्हते लावले पण आज आवर्जून लावले ना. दळे बघा झाल्यात. 1 2 3 4 5 दिले गेला. 1 2 3 4 5 6 7 15. अजून 15 दिले आहेत तिकडे खाली. चला शेतावरचा नाश्ता. नाश्त्याला खांडवी फणसाची. या शेतावरचा नाश्ता खांडवी मस्त वेगळे. चहा पण आहे, बटर पण आहे आणि याचा 60वाला थर्मास. 60वाला थर्मास आहे ना. कैल दाखवलं एकसारखा म्हणजे 60वाला पण. हो नवीन घेऊया नको. 60वाला चलेगा तो चलेगा जो. हां 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 ट्रेन असेल ना. ती ट्रेनमध्ये आहे त्याचं ते. पण ती ट्रेन मुलाकडे असते ती. इथं ट्रेनमध्ये असते. आम्हाला काय करायचं बघा काल त्या साईडला खाल्ला नव्हतं, आज ह्या साईडला खाल्ला रात्री वाटतं. ससा ससा सशान सशान. मंडळी रिमझिम पावसाची सुरुवात झालेली आहे बघा. पण जोर नाही पावसाला. आणि वाजलेत आता 12. अजून अर्धा पाऊण तासात मला वाटतं आटपून जाल. तर 1 2 3 4 6 कांड्या आहेत.
दले कांडा तुमच्याकडे काय बोलतात काय माहीत नाही. आमच्याकडे हे असे पाळलेले आहेत ना त्यांना दले आणि कांडाळ्या बोलतात. दले कांडाल्या हे बघा असे पाळलेले आहेत मध्ये मध्ये पण हे बघा बाण केलेलं आहे. का तर हे लावणीसाठी वापरणार आहेत. गेल्या वर्षी इकडं काय केलाही नव्हता. यावर्षी हे केले नाही भात पण वाट्याचं आहे. लावणी लावणार आहे इकडं. लावणी कधी लावते जेव्हा पाऊस असेल तेव्हाच. इकडं भरपूर पाणी लागेल कारण आपण वाडी बिडीत असलं तर कुठं साठवून गाठवून घेतो पण इकडं ना इकडे जोरात पाऊस असेल तेव्हाच यायला लागेल लावणी लावायला. येऊ शेतीसाठी पण. आता गावचा शेवटचा दिवस असणार आहे म्हणजे आज शुक्रवार आहे ना उद्या शनिवार. उद्या जरा मुंबईच्या ठिकाणी जाणार आहे कामानिमित्त म्हणजे परत यायचं आहे. मग काय नंतर बेर असेल आणि मग लावणी लावायला सुरुवात केली दार वाढले की. पावसाला पण जोर पाहिजे. अजून उपलेटी काय पडलं नाही पावसान. त्याच्यामुळे बघू कसं काय होईल ते. बघा जोर नाही आहे बारीक बारीक आणि बारीक पावसाने भिजलाव ना तर आजारी पडायला होते. इकडे बघा कसं ठेवलेलं आहे सगळं मोबाईल वगैरे दाखवून. 12 वाजले आहेत आणि परत चहा आणि बटर आहे. थर्मास 60 रुपयेवाला थर्मास अभी भी जिंदा आहे. चहा प्यायला आता बटवा हां बटवा नाही वाटतं पिशवी यायची. चहा पिऊ. आता म्हणजे 6 कांड्या राहिल्यात. 12 वाजून गेल्या तर 1 2 3 4 5 6 आणि आता ती झाले ती 5. पण ह्या कांड्याचं नाही ना दगड जास्त आहेत. कातल आहे आणि दगडावरून मशीन उडते लगेच. त्याच्यामुळे इकडून सावकाश नांगरायला लागणार आहे. दादान घेतलं नाही मशीन तर मी नौका आहे मशीनवरचा. नागर असतं तर कसं तरी नागरला असता. तर बाबांनी सांगितलं नाही कसं नाही ह्याचं नागर कोपऱ्याला कसं लावायचा. ही यबा करे. तेव्हा आमचे राजाराई होते पण आजोबा असतानाच ते गेले राजाराई त्यांच्यासमोरच. हे त्यांनी भरपूर कष्ट केला नाही. बैलांनी पण भरपूर साथ दिला नाही बाबांना. भारी वाटते. हे बघा आता या कांड्या झाला की आपण फ्री झालो. होडीतून मुक्त झालो. पॅकअप झालेला आहे मंडळी आणि आता घरी चाललो आहे आम्ही. हे सगळे झालेत. आणि इथं बघा या वर्षीचा पहिल्यांदाच मिरग दिसला आहे मला. प्रत्येक ठिकाणी याला वेगळी नावं आहेत. काला घोडा म्हणतात काही जण. आमच्याकडे मिरग म्हणतात. हे बघा कसं चालतंय बघा. पहिल्यांदाच दिसलाय. मिरगी पकडायचं नाही. हा पकडायचं नाही. चावतो का काय चावतो. हा वेगळा मिरग आहे. काही जणांकडे याला काला लाल घोडा म्हणतात. काहीतरी घोडा म्हणतात. माहिती आहे का हे घोडा म्हणतात त्याला. घोडा आणि दुसरा मिरग हा लाल मिरग आहे. चला आमच्याकडे नेला नाही कोणतरी साफ करीत होते. कोणी जमवलं नाही एवढ्या. बरंच आहे. कुड्याच्या शेंगा मंडळी दुपारचे 2 वाजलेत आणि आता घरी आलो. थोडा फ्रेश झालो आहे. आंघोळ नंतर करेन. आणि इकडं आजी बघा काय करते. कसल्या शेंगा आहे. कुड्याच्या विसरल्या. कुड्याच्या शेंगा साफ करते. ह्याच्यामधला आहे नाही बघा आतलं काढायचं. असं घर काढायचं आतला नाही तर काढू लागणार भाजी. बघा असं साफ करून घ्यायचा. एकदम कवल्या असल्या की नाही लागत. टेस्ट पण भारी आहे भाजीला. खायचं म्हटलं तर कुड्याच्या शेंगाची भाजी. कुणी खाल्ले का कमेंट करून नक्की सांगा. कुड्याच्या शेंगाची भाजी. काय मस्तपैकी वातावरण झाले. पाऊस येईल वाटतं. मगाशी थोडे सर होते
येईल पाऊस. मस्तपैकी जेवूया आणि आराम करू. जरा केस पण कापून येतो. टकलो करू काय असे मशीन मारू कसं दिसेल? असतंच काय असतं काय काय टकलू कर माझं रोज कापायला होणार नाही. म्हणजे संध्याकाळचे 6:30 वाजलेत. यांनी व्हिडिओ संपवायच्याबद्दल म्हटलं थोडंसं बोलूया तुमच्यापाशी. कारण नुसती बडबडच होते आपली. व्हिडिओ बघत असाल, व्हिडिओ कशा वाटतात कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ लेट येतात थोड्या, सगळ्या एडिटिंगला वगैरे वेळ जातो. म्हणजे इकडे 1/2 किलो आहे जातो इकडे गपचे पुढा तो रे. हां ट्रॅक्टर हां हां इकडं हे झालं आहे नांगरून. वातावरण हा काय झालं, सकाळी पाऊस पडला थोडा, दुपारी पण पडला, पण आता नाही आहे. मस्तपैकी गणपती बाप्पाची गाणी लावलेत. इकडे काय करते धुरीसाठी? हे बघा शेणनी काढते. कारण आता फणस वगैरे पाडतात पुसतात ना, त्याच्यामुळे मच्छर बरीच आहे सध्या. ते धुरी करतो आहे आम्ही. हे बघा तवा आहे, शेणी, काजव्या नाहीत ना. चला धुरी करूया. आता पावसातून हे चालूच होणार आहे. गणपती बाप्पाची गाणी लावले मस्तपैकी. आपली फोड झालेली आहे मंडई आणि बेरीला अजून वेळ आहे. त्याच्यामुळे आता थोडा दिवस फिरायला मोकळा झालं. फिरायचं कुठं, पाऊसच नाही. थोडा थोडा लागतो काहीतरी. आता गेला आहे पाऊस. इकडे आजीबाई मागे. निकारा नाही लागला त्याच्यावर, सोडून ठेवला ना. यो मी आहे, यो मी आहे. टकलू करणार होतो, थोडं केस कापले आहे बघा असं साईडून. कसं वाटतंय? समोरचा व्ह्यू अजून सगळ्यांना हे आवडलं. म्हणजे पावसात अजून चांगलं वाटेल शेती इकडं लागून झाल्यावरती. तो आता बाहेर नको येऊ, बाहेर नको येऊ आता. सोंबल घरी करूया. टाकू टाकू काजव्याची दोरी. आता येऊ नको बाहेर. म्हणजे धुरी करतोय बघा आणि त्याच्यामध्ये काजव्या टाकणार आहे खास मच्छरसाठी. आजीला सांगितलं आतमध्ये ठेवायला. एकदा शनी पेटल्या ना म्हणजे अजून दोरी येईल. हा तोपर्यंत गणपती बाप्पाचं सुंदर गाणं अजून कोणी बघितलं नसेल तर आपलं RG प्रोडक्शन रत्नागिरी या यूट्यूब चॅनलवरती जा आणि गणपती बाप्पाची गाणी बघा. हा RG प्रोडक्शन रत्नागिरी आपलं दुसरं यूट्यूब चॅनल आहे ज्याच्यावरती आपण सॉन्ग बनवतो. तात्या हा तात्या आला तिकडून. कुठंतरी जायचं आहे वाटतं. आपल्या घराजवळ येतो रस्ता. चला तर म्हणजे हा व्हिडिओ संपवतो. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.
भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत घर बसल्या कोकणकर आजीसोबत कोकण दर्शन करा आणि आपल्या भावाला फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा. इकडे दोरीवरती आहे, दोरी घ्यायची आहे मच्छरनी. चला टाटा बाय बाय, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.